दिव्यांग अंध भगिनींवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने संतप्त झालेल्या प्रहार दिव्यांग संघटनेने आणि प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन छेडले। यावर कठोर कारवाईची मागणी करत देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी करत असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक अनिल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली ललित पवार, रवींद्र टिळे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा तसेच अजय शर्मा, भारती शर्मा, माधुरी नरोना, रोबिन नरोना, चंदा पवार, कुसुम पेंढारकर, पवन शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आणि भगिनींनी या आंदोलनात सहभाग घेतलाय। राष्ट्रीय दृष्टिहीन संघटनेच्या योगिता बैरागी यांच्यासह निलेश ठुबे, लक्ष्मण पवार, प्रमोद केदार, प्रणिता पाटील आणि अंकित भोळे यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवलाय। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली नाही तर पुढील काळात आणखी उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। दिव्यांगांवरील अत्याचार थांबले पाहिजे। दिव्यांग व्यक्तींवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। समाजात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळावी आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही हे दाखवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग संघटना पुढे आल्याचं चित्र या आंदोलनातून दिसून आले। या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।